कारच्या धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी सवाराने कार चालकास चाकूने भोसकले। शहरातील मेरिट हॉटेल जवळील घटना। एक जण हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। जालना शहरातील जालना औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेरिट हॉटेल जवळ एका कार चालकाच्या दुचाकी सवाराला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी सवार आणि कार चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाले। याचे रूपांतर भांडणात होऊन दुचाकी सवाराने फोनवरून आपले मित्र बोलावले। यामध्ये कार चालकास धारदार हत्याराने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले आहे। सदरील घटना दिनांक 14 शुक्रवार रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेरिट हॉटेल जवळील घडली आहे। या घटनेमध्ये कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। महेश शेडके राहणार सिद्धिविनायक नगर असे या जखमींचे नाव आहे। ते पुणे येथील रहिवासी असून सध्या कामानिमित्त जालन्यात नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी नॅशनल नगर भागातून एक जणास ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। आज धुलीवंदनाचा सण असून शहरांमध्ये सध्या शांतता असल्याचे डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले। कोणतीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरू नये, तसेच शांतता भंग होईल असे कृत्य करू नये असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे। तर कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मेरिट हॉटेलच्या समोर कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज साधारणपणे 3-3:30 वाजण्याच्या सुमारास एक कार आणि एक मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता। गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल स्वार आणि जी कार चालक या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून 2 मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या चौघापैकी एक जणांनी धारदार शस्त्रांनी कार चालकाला मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये कार चालक जखमी झालेला आहे। सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे। उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे। आम्ही योग्य कलमांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम जालना पोलीस स्टेशनला सुरू आहे। गुन्हा दाखल करून 4 आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत। त्यातल्या 1 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आम्ही स्वतः घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटला भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि शहरात शांतता आहे। कुठल्याही प्रकारे असं होळीच्या पार्श्वभूमीवरचा बंदोबस्त अलर्ट असल्यामुळे लोकही लगेच तात्काळ मदतीला आलेले आहेत। बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत।